आणि ज्या वेळेला असं लक्षात येतं की या दोन्ही गोष्टी आहेत, पण एक्झरसाइजला वेळ नाही आहे माणसाला. काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप लिमिटेड आहेत. ओके, मग अशा वेळेला तो कित्येक वेळेला असंही म्हणतो की बाकी सगळं ठीक आहे, एक्झरसाइज काही मला जमणार नाही. आणि असे कित्येक लोक येतील जे म्हणतील की ठीक आहे, तू म्हणतेस डाएट हे 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 मी सांगून दिलंय आणि त्याप्रमाणे मला जेवण येतंय, त्याप्रमाणे मला सकाळचा चहा येतोय वगैरे वगैरे, हे सगळं झालं, पण एक्झरसाइज मात्र मला सांगू नकोस. मग अशा वेळेला काय? नाही म्हणजे माझ्याकडे बघून असू नकोस, मी करतोय आता. नाही त्याचा विषय नाही चाललेला. प्रतीक असं जर म्हणाले ते, तर मी युजली म्हणत असते की साधारण 7-8 किलो होतील 2 महिन्यामध्ये, साधारण ऑन एन ॲव्हरेज. आता प्रत्येक प्रसंग वेगळा असतो, प्रत्येक माणूस वेगळा असतो, पण ऑन एन ॲव्हरेज मी असं सांगू शकते साधारण की 7-8 किलो 2 महिन्यामध्ये व्यवस्थित आपण प्रयत्न केला, म्हणजे सायकोलॉजिकली, एक्झरसाइज आणि तुमचे न्यूट्रिशन, तर होईल. तर तू एक्झरसाइजला तुला बिलकुलच वेळ नसेल तर त्याचे अर्धे होतील, म्हणजे त्याचे अर्धे वजन कमी होणार, म्हणजे 4 किलो वजन होणार. आता 2 महिन्याचा प्रोग्राम घेऊन पूर्ण ॲडव्हान्टेज घेणं त्याला इच्छा तर असते. ओके, मी 20 मिनिट्स स्टार्ट करेल, 10 मिनिट्स स्टार्ट करेल, आणि मग 10 मिनिट्स 20 मिनिट्स ते स्टार्ट करतो. अशा प्रकारे मग हळूहळू ते काटा किंवा वजन किंवा इंचेस जेव्हा हळूहळू कमी व्हायला लागतात, दे गेट मोटिवेटेड. मग तो आपोआप वेळ काढला जातो. तेवढी कमिटमेंट मग ती समोरच्या माणसाकडनं येणं सुरू होत. तर तुम्हाला ॲज आय सेड थोडीशी भीती पण दाखवावी लागते काही की असं झालं कमी वजन होईल आणि तुला ते एवढं करायचंय, आणि मी तर कुठलंही क्रॅश डाएट, फॅट डाएट देणार नाही. मग विचार करून माणूस येतो. आणि इव्हन एक्झरसाइजचे बाकीचे फायदे, जस्ट नॉट फॉर वेट लॉस किंवा फॅट लॉस, त्याचे बाकीचे किती फायदे आहेत हे समजून सांगणं महत्वाचं आहे. सो आपण ज्या वेळेला म्हणतो की इमोशन बेस्ड डाएट, आता मी परत त्या फूड अँड मूड वरती जात आहोत, तर ज्या वेळेला आपण असं म्हणतो की ते फूड मूड कनेक्शन, आणि कित्येक वेळेला काही गोष्टी मला खूप मनातनं वाटतंय की करायचं, पण काही काही गोष्टी माझ्या हातात नाही आहेत. जसं आता कुणाचा जॉब असेल, ट्रॅव्हलिंग जॉब असेल, खूप त्याला इच्छा आहे की मला जिथे मिळेल तिथे मी हेल्दी डाएट घेणं गरजेचं आहे, किंवा कामाच्या वेळा अशा असतील की शिफ्ट्समध्ये कामं करत असतील लोक, किंवा कुणी घरापासून लांब राहून एकट्यानेच सगळं मॅनेज करतोय, तो मेसमध्ये जेवतोय किंवा असं काही करतोय. अशा बऱ्याच अडचणीमधनं तो मार्ग काढून जसं तसं करतो. तर अशा वेळेला त्याची कमिटमेंट आहे, पण बाकीचे रिसोर्सेस नाही आहेत. मग त्या माणसाला ते इमोशनली ड्रेन आउट करतं की मी एवढं करतोय पण तरी पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाही. मग अशी ज्या वेळेला मंडळी तुझ्याकडे येतात त्यावेळेला कसं, म्हणजे जे ट्रॅव्हल जास्ती करतात, ट्रॅव्हल असू शकेल किंवा शिफ्ट ड्युटी असू शकेल, प्रत्येकाला वे असतो. असं जरुरी नाहीये की तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि तुम्हाला काहीच फूड चॉईसेस शिकवणं, फूड हॅबिट्स शिकवणं हे फार महत्वाचं आहे. इट्स नॉट जस्ट अबाउट फूड, इटिंग हॅबिट्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. की फॉर एक्झाम्पल मी तुला सांगते, त्या माणसाला तुम्ही ना, मी जेव्हा माझी प्रॅक्टिस सुरू केली होती त्यावेळेस एक कन्सेप्ट निर्माण केला होता, लाईफस्टाईल डाएट. म्हणजे जेव्हा तुम्ही जेवता, भले तुम्ही रात्री जेव्हा, बाहेर जेव्हा, तुमचा स्वतःचा एक टाइम टेबल असतो जो तुम्ही प्रत्येकाने करून घेतला पाहिजे आपापल्या लाईफस्टाईलप्रमाणे. शिफ्ट ड्युटी असो किंवा बाहेर गेलेले असो, तेव्हा तुम्ही जेवायला बसता किंवा जेव्हा तुम्ही जेवायची वेळ झालेली असते, स्वतःला 4 क्वेश्चन विचारा. 4W म्हणजे पहिला, वाय आय एम इटिंग. याला माइंडफुल इटिंग म्हणतो आपण. वाय आय एम इटिंग म्हणजे मी खरंच हंग्री आहे का, आज मला बोर झालंय, मला इरिटेट झालंय, जाऊ दे मी आता जेवतो. वाय यू आर इटिंग, आर यू रिअली हंग्री, हा पहिला प्रश्न. जेव्हा कुठेही जगाच्या पाठीवर असा, हे तर आपण करू शकतो की भूक असेल तरच जेवणे. साधे साधे नियम आहेत, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर हे बसतात. दुसरी गोष्ट, हळूहळू जेवण, च्यू स्लोली. आणि आपल्याकडे एक श्लोक म्हणायचे बघ, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. श्रीहरीचेच नाम का घ्या? श्रीहरीचे. स्वतःला कंटेंट करा, शांत करा.
पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं फूडवर असू द्या, तुम्ही काय खाताय ह्याच्याकडे तुम्ही लक्ष असू दे, म्हणून तुम्ही शांत व्हा. आता तुम्ही इकडे मोबाईल आहे, घास इथं जातोय का कानात जातोय कशाचाच पत्ता नाही, असा प्रॉब्लेम आहे सध्या. त्याच्यामुळे माइंडफुल इटिंग हे फर्स्ट स्टेप आहे. तुम्ही कुठे शिफ्टमध्ये असा कसं आहे, काय खातोय आपण, माझ्या ताटामध्ये प्रोटीन आहे का, कार्बोहायड्रेट आहे का, फायबर आहे का, फर्मेंटेड थिंग आहे का, बटर मिल्क आहे का, हे सगळं जेव्हा आपण माइंडफुल इटिंग, बटर मिल्कच नाही तर तुम्ही बाहेर गेला कर्ड मिळेल, ग्रीक योगर्ट मिळेल, जे काही ना काही मार्ग निघतात. हेच मला तुला सांगायचं, काही ना काही मार्ग निघतात. आणि ह्याचं डिस्कशन जर तुम्ही न्यूट्रिशनिस्ट बरोबर किंवा एखाद्या कन्सल्टंट बरोबर केलेलं असेल तर ते इझी जातं तुम्हाला. हे झालं आपण पहिला क्वेश्चन जो विचारला की व्हाय आय एम ईटिंग. दुसरा क्वेश्चन व्हेअर आय एम ईटिंग, की ही जिथं मी खातोय ते हायजेनिक आहे का, नाही तर भिंतीआड काय चालतं माहित नाही पण सजून फूड आणलं जातं. तेही फार महत्वाचं आहे की व्हेअर आय एम ईटिंग, व्हेन आय एम ईटिंग. व्हेन आय एम ईटिंग म्हणजे खाण्याच्या वेळा, बायोलॉजिकल क्लॉक, सर्कॅडियन रिदम हे पाळणं फार महत्वाचं आहे. आपली शिफ्ट ड्युटी आहे तर त्याचा एक रिदम बसून दिला गेलेला आहे. त्याप्रमाणे का आपण बाहेर गेलो आणि मग 2चं जेवण 5ला केलं नाही, त्यातल्या त्यात आपलं बायोलॉजिकल क्लॉक आपण नीट ठेवायला प्रयत्न केला पाहिजे. युजली ते अँझायटीच्या पेशंटचं स्किप करणं, नाहीच खाणं, हे जे प्रॉब्लेम आहेत, हा वास्तविकमध्ये हे सगळं आपलं माइंडफुल इटिंग असेल ना, हे सगळं व्यवस्थित होतं की बाबा हा सगळा विचार केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण व्हाय बघितलं, व्हेअर बघितलं, आता व्हॉट आय एम ईटिंग, काय खातोय मी. आता म्हणल्यासारखं मी जे खातोय त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट आहेत का, म्हणजे मी प्रोबायोटिकच्या गोष्टी आज दिवसभरात चला एका जेवणात नाही मिळालं, प्रोबायोटिकच्या काय गोष्टी घेतल्या मी, प्रीबायोटिकच्या काय घेतल्या मी, ओमेगा 3 घेतलं का, ओमेगा 3 रिअली नेसेसरी टू कीप. आपण जर इमोशन्सबद्दल बोलत आहोत तर ते साधारण वॉलनट, जवस अशा. व्हिटॅमिन डी मी आज घेतलेलं आहे का, म्हणजे मी सनलाईटमध्ये, फिशमध्ये मिळतं, मशरूम्समध्ये मिळतं, मॅग्नेशियम नट्स अँड सीड्समध्ये मिळतं. म्हणजे रोजच्या रोज माझे कोठे मी पूर्ण केले आहेत का एवढा तरी बघू शकतो आपण. आणि नसेल तर आपण ट्रॅव्हलला जाताना अरेंज तरी करू शकतो. म्हणजे शेवटी आपल्या मनशक्तीवरती ते सगळं आहे की आपण किती त्याच्यामध्ये आपल्याकडनं काय काय प्रयत्न करू शकतो आणि मार्ग सापडतात. आणि शेवटचा याचे म्हणजे हाऊ मच आय एम ईटिंग, पोर्शन कंट्रोल, तो फार महत्वाचा पार्ट आहे. बरं, मी नेहमी म्हणत असते की तुम्ही जेव्हा जेवताना बऱ्याचदा जेवत आलेले आहात, बऱ्याचदा असं असू शकतं की अर्धा पार्ट तुमची बायोलॉजिकल भूक आहे पण अर्धा पार्ट सायकोलॉजिकल आहे, इमोशनल आहे. खरं तर बॉडीला गरज नाही, पुढचे 4 तास बॉडी एवढ्या ह्याच्यावर व्यवस्थित राहू शकते, पण सवय झालेली असते म्हणून आपण खातो. जेवणाची वेळ झाली खाऊन टाका आणि भरपूर खा. आणि भरपूर पोट भरून खाल्ल्यावर काय होतं, एकदम लिथार्जी येते, लो ऑन एनर्जी, इमोशन्स बदलतात. अर्धपोटी ते म्हणायचे थोडंसं पोट मोकळं ठेवूनच उठा, तुम्ही यू फील एनर्जेटिक, फोकस्ड. पोर्शन कंट्रोल फार महत्वाचं आहे. पण पोर्शन कंट्रोल असं कंपल्शन मध्ये नाही, ते इट्स अ पार्ट ऑफ हॅबिट. आता मला तू विचारलंस की तुझं जेवण झालंय का, हो झालंय. किती फुलके खाल्ले, 2, अजून 1 खाशील का, आरामात खाईल, मग देऊ का, मला नकोय. तुला ह्याचं वाईट वाटत नाहीये का की तुला 1 मिळत नाहीये म्हणजे तू घेऊ शकत नाहीये, पोर्शन कंट्रोल करते, मला मुळीच वाईट वाटत नाही. ही स्टेट यायला थोडा वेळ लागतो, त्याच्या आधीच लोक त्याचा प्रयत्न सोडून देतात, तो प्रश्न आहे. तर तुम्ही पोर्शन कंट्रोल जिथं असाल जगामध्ये, शिफ्ट ड्युटी असेल जगात कुठे असा, हे जे माइंडफुल इटिंगचे हे जे 4-5 मी सांगितले, लाईफस्टाईल इटिंग ज्याला मी नाव दिलेलं आहे, फार पूर्वी ज्यावेळेस लाईफस्टाईल मेडिसिन आलेलं पण नव्हतं त्यावेळेस मी ते सुरू केलेलं आहे. तर हे क्वेश्चन्स तुम्ही स्वतःला विचारा कुठेही जगाच्या पाठीवर, आणि त्याप्रमाणे. आणि ॲज आय सेड, एक लाईफस्टाईल कन्सल्टेशन सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. नाही, ते गरजेचं आहे, कारण आता लाईफस्टाईल आपली बदलते, सतत बदलत राहणारी गोष्ट आहे. आता म्हणजे मी असा आग्रह करू शकत नाही तुम्ही घरचंच खा, नाही तुम्ही हेच खा, असं नाही. पण त्यातल्या त्यात तुमच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या रिस्क फॅक्टरमध्ये काय जे बॉडीचे रिस्क फॅक्टर असतील, तुमचे ब्लड प्रेशर असतं, डायबिटीस असतं, त्याच्यात एक आपण विचार विनिमय करून एक प्रोग्राम तर तयार करू शकतो तुमच्यासाठी.
आता आपण लाईफस्टाईल मॅनेजमेंट बद्दल बोलतोय. कित्येक वेळेला तू आता सुरुवात केली होतीस त्यावेळेला मला चांगलं आठवतं आपण बोललो होतो ते कार्डियक रिहॅबिलिटेशन बद्दल, की कित्येक लोकांची एंजिओप्लास्ट झालेली आहे किंवा बायपास झालेली आहे. मग त्या लोकांचं पूर्ण लाईफस्टाईल मॅनेजमेंट, त्यांनी काय खावं, त्यांनी कसं राहावं, त्यांनी कुठल्या एक्सरसाइजेस कराव्यात, कुठल्या म्हणजे त्यांच्या झोपेच्या वेळा काय असाव्यात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती तू बोलायचीस. आणि ते बरंच म्हणजे त्याच्यामध्ये होतं टाईप 2 डायबिटीज, विच डेफिनेटली इज वन ऑफ द बिगेस्ट ग्रोईंग प्रॉब्लेम्स टुडे, किंवा थायरॉइड हायपोथायरॉइडिझम. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुझ्या समोर येतात की हे प्रत्येकाला कळतंय की हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, पण तरी त्या हाय रिस्कवरती ते लोक राहत असतात. आणि कित्येक वेळेला हा भाग हा जेनेटिक्स सुद्धा असतो. आणि जेनेटिक्स प्लस लाईफस्टाईल इश्यूज, आणि मग खाताना फास्ट फूड किंवा प्रिझर्वेटिव्ह बेस्ड फूड्स, किंवा कित्येक वेळेला आपल्याकडे ज्या भाज्या वगैरे येतात त्या सुद्धा हायली पेस्टिसाइड्स वगैरे हे सगळं वापरून झालेलं असतं. त्याचे म्हणजे बरेच परिणाम आपल्या शरीरावरती असतात. किंवा फळं वगैरे जी आपल्याकडे येतात त्याच्यावरती वॅक्स असतो किंवा अजून काही गोष्टी असतात. तर ह्या सगळ्यांचा इफेक्ट ज्या वेळेला तू बघतेस की या सगळ्या पेशंट्समध्ये हे एक्सेप्टन्सच येत नाही आहे की हे पॉसिबल आहे, त्यावेळेला कसं काय? अवेअरनेस कमी आहे, एज्युकेशन कमी आहे, क्विक फिक्सेसच्या लोक मागे जातात. की कोणीतरी सांगितलं की ही गोळी हे औषध, म्हणजे कुठलंही, म्हणजे मी मेडिसिन बद्दल बोलत नाही, पण रँडमली त्याला नाव नाही, गाव नाही, कुठून घेतलं माहित नाही, अशा प्रकारच्या अशा क्विक फिक्सेसच्या लोक फार मागे लागतात. त्याच्यासाठी थोडं अवेअरनेस, थोडं काउन्सिलिंग करणं फार जरुरी आहे. की तुमच्याकडे जिनेटिक्स आहे, म्हणजे आई वडील, आईकडून वडिलांकडून सगळीकडून सगळे डिसिजेस आहेत तुम्हाला. मी काय करणार, ते वडिलांचं आहे म्हणून मान्य मला, म्हणजे तुमची गन फुल आहे, लोडेड आहे गन सगळ्या डिसिजेसनी, सगळ्या जिनेटिक्सनी, पण ॲटलिस्ट कीप युअर ट्रिगर इन युअर हँड. Keep your trigger in your hand. Let that gun be loaded. Exactly. Awesome. मग ती लाईफस्टाईलनी ती हातात ठेवायला पाहिजे तुमच्या ट्रिगर. हे आपण जेव्हा शिकवतो तेव्हा त्यांच्या ते लक्षात येतं आणि मग स्लोली आपण त्यांच्यात चेंजेस करतो. बरेचदा बऱ्याच ठिकाणी लोकांनी असे मेडिसिन बंद करून असे प्रकार करतात, पण माझं पर्सनल असं मत आहे की मेडिसिनच्या म्हणजे कित्येक वेळेला म्हणजे सगळ्या पॅथीज हँड इन हँड जायला पाहिजे. एक्सरसाइज झाले, मेडिसिन्स झाले, तुमचं न्यूट्रिशन झालं, काउन्सिलिंग झालं, तर डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्ट असल्याचा हा फायदा मला इथे होतो की एका प्लेसमध्ये मी हे सगळ्यांची कामं थोडीफार करू शकते. आणि ज्या वेळेला तुला लक्षात येतं की यांनी फक्त थोडीशी लाईफस्टाईल बदलली तरी यांचं टाईप 2 डायबिटीज हे रिव्हर्स होऊ शकतं. ओके, किंवा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना कंट्रोलमध्ये ठेवता येतं. ओके, आणि ते तू त्यांच्या लक्षात आणून देतेस. मग कित्येक लोक असे कंप्लेनही करतात की म्हणजे आता डायबिटीज आलं म्हणून आम्ही हे सोडून दिलं, रडत काहीतरी असंच बोलणार की नाही. म्हणजे पाडगावकरांची एक कवितेची ओळ आठवते मला. ते म्हणतात की जगायचं कसं हे तुम्ही तुमचं ठरवायचं, रडत खडत का गाणं बरोबर. तर त्यावेळेला त्या रडत खडत लोकांना तू गाणं म्हणत स्टेजपर्यंत कशी घेऊन जातेस? अवघड आहे. जेव्हा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असतो तेव्हा तुम्हाला खूप प्रॉब्लेम असतात, पण जेव्हा तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम असतो सिरियस तेव्हा तुम्हाला एकच प्रॉब्लेम असतो आणि तो सगळ्यात मोठा असतो. कारण तो फार मोठा असतो. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्यांना जो सिरियस हेल्थ प्रॉब्लेम आहे तर त्यांच्या जागून आपण विचार केला तर तो खरंच सिरियस आहे आणि खरंच त्याच्याबद्दल ते सिरियस आहे, त्यांना त्याची अँझायटी आहे आणि हे सगळं खरं आहे. आपण म्हणू की हे रिव्हर्स होऊ शकतं, पण जोपर्यंत ते घडणार नाही तोपर्यंत तो पुढचा माणूस अँझायटी असते. फक्त त्याच्यात एवढंच आहे की हे सायन्स समजून सांगणे जास्तीत जास्त काय होऊ शकतं, या सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या तर हे मुळीच होत नाही. म्हणजे तुमच्या पायाला मुंग्या येणार, तुमचा डोळा जाणार, ह्या गोष्टी जर वेळीच तुम्ही काळजी घेतली तर तुमचं हे काही होणार नाही. आणि असे कित्येक उदाहरण आहेत 100 वर्ष जगलेले.
हे जेव्हा आपण चांगल्या रीतीने वारंवार समजून सांगतो त्यावेळेस त्यांना तो कॉन्फिडन्स वाटतो. आणि ऑफकोर्स तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगनी, न्यूट्रिशननी किंवा मेडिसिन्सनी जेव्हा त्यांचं कंट्रोलमध्ये आणता, आपोआप त्यांचा कॉन्फिडन्स वाढत जातो. इमोशन बेस्ड इटिंग किंवा इमोशन बेस्ड कम्फर्ट फूडिंग किंवा अजून स्ट्रेस ड्रिव्हन इटिंग याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल कित्येक म्हणजे आता मी थोड्याशा वेगळ्या विषयाकडे जातो की अल्कोहोल, निकोटीन ह्या गोष्टींचा भडीमार करणं आणि स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसणं सतत, किंवा स्वतःच्या प्रॉब्लेमला ग्लोरिफाय करत सतत त्या कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, निकोटीन हे ज्या वेळेला वाढतं हे दिसायला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम साहजिकच दिसायला लागतात. मग कुणीतरी स्वतःला जस्टिफाय करण्यासाठी म्हणतो की नाही मी आठवड्यातनं 3दाच घेतो किंवा 4दाच घेतो. ओके, त्याला हे लक्षात येत नाही 4दा म्हणजे जवळपास रोजच झालेलं आहे, जवळपास देवदास झाला. जवळपास देवदास झाला. ज्या वेळेला असं माणूस तुझ्या समोर येतो आणि हे एक्सक्युजेस द्यायला लागतो आणि तुला दिसतंय की याची इच्छाशक्ती कमी आहे, पण त्याने जर हे सोडलं किंवा मी दिवसातनं फक्त 5च सिगरेट्स पितो, ओढतो, असं ज्या वेळेला कोणी म्हणतं तर त्यावेळेला तू कसं रिॲक्ट करतेस? किंवा त्यावेळेला ह्या असल्या लोकांना ज्यांना एक्सेप्टन्सच नाही आहे की मी काही फारसं चुकीचं करतोय, ओके, त्या लोकांसोबत डील कसं करते? सिगारेटच्या बाबतीत ऑल ऑर नन लॉ आहे. ऑल ऑर नन लॉ आहे ना, घ्या नाही तर कम्प्लिटली सोडा. एक मी कमी केली, 1 वर आलो नाही. पण प्रतीक, ऑनेस्टली हा विषय माझा नाही. अशा लोकांना मी पहिल्यांदा सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्टकडे पाठवेल. अल्कोहोल आणि हे जे ॲडिक्शन्स आहेत ते त्यांचं काम आहे. ती काउन्सिलिंग माझ्या दृष्टीने मायनर केस असेल तर काउन्सिलिंग होते, पण अदरवाईज तो एक सब्जेक्ट आहे, तो सायकोलॉजिस्ट चांगल्या रीतीने सांभाळतो. हे थोडक्यात ॲडिक्टिव्ह किंवा त्या ॲडिक्शनचे दुष्परिणाम कित्येक वर्षानंतर ज्या वेळेला दिसायला लागतात आणि अशी लोक तुझ्याकडे येतात मग की खूप अल्कोहोल घेतलं आणि माझं वजन वाढलंय, आता कमीच होत नाही, आता मी सोडून दिली आहे, किंवा आठवड्यातनं एकदा घेतो किंवा सोशली घेतो, ओके, पण आता हे कमी करण्यासाठी मी काय करू? वजन कमी करण्यासाठी ती तर नॉर्मल प्रोसेस झाली. अशा वेळेस की ऑलरेडी त्यांनी अल्कोहोल सोडलेलं आहे, ऑलरेडी त्यांनी स्मोकिंग सोडलेलं आहे, तेव्हा त्याच्यात मला आता विचार करण्याची गरज नाही. नॉर्मल प्रोसेसमध्ये आपण आरामात त्यांना गायडन्स देऊ शकतो आणि हळूहळू त्यांना त्यांच्या त्या इच्छाशक्तीकडे घेऊन जातो. हो, जसं प्रत्येक शास्त्रात होतं की सतत संशोधन चालू असतं आणि नवीन नवीन गोष्टी समोर यायला लागतात. म्हणजे काही वर्षांपूर्वी ओट्स काय होते हे आपल्याला माहीतच नव्हतं. आता जवळपास मागच्या 15, 20, 25 वर्षांपासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ओट्स काय आहे वगैरे. तर ज्या वेळेला अशा नवीन गोष्टी समोर येतात, संशोधनं समोर येतात, त्यावेळेला साहजिकच त्याच्याकडे एक फॅड म्हणून किंवा एक असं की हे काहीतरी नवीनच आलंय आणि दर थोड्या दिवसांनी असं काहीतरी नवीन येत असतं. ज्यावेळेला अशा गोष्टी समोर येतात आणि तुला लक्षात येतं की हे आत्ता कुठे, म्हणजे मला आठवतं ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेला असं होतं की म्हणजे सगळे सांगायचे की घी हे अतिशय वाईट आहे शरीरासाठी, लोणी घरचं तर अजिबात खाऊ नका, ते अतिशय वाईट असतं वगैरे वगैरे, आणि त्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी बटर घ्या किंवा असं काहीतरी करा, ओके. आणि आत्ता मात्र असं म्हणतात की घरचं साजूक तूप असेल तर त्याच्यासारखं चांगलं सुख नाही आहे वगैरे वगैरे. मग ज्या वेळेला या गोष्टी या पद्धतीने समोर येतात आणि माहिती असतं की हे चुकीचं बोलतायत, पण त्यावेळेला ती गोष्ट त्या पद्धतीने मान्य केली होती सगळ्या लोकांनी की घरचं तूप नाही, इट्स फुल ऑफ फॅट वगैरे वगैरे, आणि लो फॅट स्प्रेड किंवा असं काहीतरी आलं. आणि आता म्हणजे ज्या वेळेला अशा गोष्टी समोर येतात त्यावेळेला ते सगळीकडे एक्सेप्टेबल आहे म्हणून आपण एक्सेप्ट करणं हे चांगलं, की त्याला चॅलेंज करून त्याला व्यवस्थित आपण तावून सुलाखून आणि आपल्या बुद्धीप्रमाणे त्याला त्या कसोटीवरती बघून त्याच्यानंतर त्याला स्वीकारणं हे बरोबर आहे. तुझा प्रश्न काय होतं ना, रिसर्चेस बदलत जातात. कालपर्यंत हे चांगलं होतं, आज नवीन रिसर्च आला, आता हे चांगलं, कालपर्यंत हे चांगलं तेल होतं, आता हे तेल चांगलं झालं. इथं थोडंफार काय होतं ना, माझं आता
साधारण 25 वर्ष मी ओबेसिटी अँड लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये काम करते. तर इथं थोडासा अनुभव कामाला येतो की आपण प्रयोग केलेला असतो की ह्याच्यानी काय झालं, त्याच्यानी काय झालं. इतक्या वर्षांनी पेशंट वर्षावर्षांनी माझ्याकडे येतात. पण एका शब्दात सांगायचं झालं की या रिसर्चेसच्या मागे न लागता, म्हणजे प्रत्येक वेळेस ते बदलत जातं. कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही. आता आमच्याकडे कसं आहे, आता बिंग डॉक्टर आम्हाला ऑथेंटिक रिसर्चेस माहिती आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं हे माहिती आहे. अऱ्यागऱ्यावर आपण जर विश्वास ठेवण्यापेक्षा त्या सायंटिफिक रिसर्चेसवर आपण विश्वास ठेवतो आणि तो प्रयोग करतो. तरीही मी म्हणेल प्रत्येक गोष्ट मॉडरेशनमध्ये बरी. आणि हे पक्क नक्की लक्षात ठेवावं की हे चांगलं म्हणून दिवस भर त्याच्याच मागे लागलं ते म्हणून नाही. मॉडरेशन इज द की. तू आता घीचं उदाहरण दिलं, घीमध्ये आता रिसेंट रिसर्च प्रमाणे चांगलं आहे, ओमेगा 3 आहे त्याच्यामध्ये. ॲट द सेम टाइम फॅट्स पण आहे, सॅच्युरेटेड फॅट्स. म्हणून मॉडरेशन इज द की. घ्या, आपण किती घ्या हा प्रश्न आहे. मी जेव्हा सेमिनार करते, वेबिनार करते, प्रश्न येतो कुठलं तेल वापरू. कुणी असं विचारत नाही किती वापरू, त्या कितीला जास्ती महत्व आहे, राईट. तो एक प्रश्न येतो. इव्हन त्याचं जाऊ दे, वॉकचं पण असंच. कधी वॉक करावा, नेमका कधी करावा, सकाळी का रात्री. म्हटलं रात्री 2 वाजले तरी चालतं, कधी करा, पण करायला महत्व आहे. डाएट करतोय म्हणून फक्त 5च जिलेबा खाल्ल्या. डाळ खातो तो आधी. सो अशा ज्या वेळेला गोष्टी समोर यायला लागतात त्यावेळेला मॉडरेशन इज द की. म्हणजे कुठल्याही फॅडच्या पूर्णपणे झोकून देण्यात अर्थ नाही. कुठल्याही फॅडच्या मागे, कुठल्याही फॅट डाएटच्या मागे. आणि जितकं रॉ तुम्हाला खाता येईल जितकं चांगलं. रॉ म्हणजे नाचणीचे चिप्स केल्यापेक्षा नाचणी शिजून खा, रॉ म्हणत नाही मी. पण असं जितकं शक्य तितकं तुम्ही ते करू शकाल तर ते फार चांगलं आहे. अच्छा, आता आपण इमोशन्स वरती परत येऊयात. पॅथॉलॉजिस्ट अँड लाईफस्टाईल कन्सल्टंट, ओके, लाईफस्टाईल मॅनेजमेंट कन्सल्टंट, याच्या पुढे काय वाटतं आणि व्हॉट इज दॅट यू आर गेनिंग? की एक हे उद्दिष्ट आहे, कमीत कमी मी लोकांच्या जीवनात हे बदल करेन, असं काय असणार आहे? अवेअरनेसच खूप कमी आहे. प्रश्न तिथंच आहे सगळा. आणि इमोशनल अवेअरनेस. जे अवेअरनेस म्हणजे मी गेलो लेक्चरला, ऐकलं, घरी आलो नाही, तो बदल घडला पाहिजे. मग तो बदल कसा घडवायचा? त्याला ऍक्च्युअली 1-on-1 काउन्सिलिंग सगळ्यात जास्त उपयोगी येतो. पण नेव्हरदलेस तुम्ही वेबिनार केले, सेमिनार्स केले आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तुम्ही पोहोचू शकला तर आपोआप ह्या गोष्टी हळूहळू चेंज व्हायला सुरुवात होईल. आणि थोडासा सेन्सिबली टी व्ही आणि ॲड्स यांच्यावर जरा कंट्रोल ठेवला किंवा ते कंट्रोल होणार नाही तर स्वतःवर कंट्रोल ठेवला. हे सगळ्यात शिकण्याच्या गोष्टी आहेत आणि मॉडिफायबल गोष्टी आहेत. आणि जे व्हॉट्सॲप गुरु सुरू झालेले आहेत, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये, न्यूट्रिशनमध्ये, याच्यात धोका आहे, त्यात धोका आहे. ज्यावेळेला अशी मिसइन्फॉर्मेशन घेऊन लोक तुझ्या समोर येते, अवेअरनेस, हो मी अवेअर आहे, मी ते काय ते व्हॉट्सॲपवरती 15 हे मेसेजेस वाचलेले आहेत आणि 8च्या जवळपास मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघितलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला समजून सांगणं आवश्यक आहे की प्रत्येक पर्सन युनिक आहे, त्याची फिजिओलॉजी युनिक आहे, त्याचं लाईफस्टाईल युनिक आहे. ही गोष्ट अमक्याला लागू पडली म्हणून ती गोष्ट तुला नाही लागू पडू शकत. अगं हे काय डाएट करते तू, अमक्याने ते डाएट केलं, फास्ट वेट लॉस झालं, ते कर, ही गेली तिकडे. हे जेव्हा सगळं थांबेल आणि मी एक इंडिव्हिज्युअल आहे, माझी एक लाईफस्टाईल आहे, माझे हे इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत, माझे हे फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत, मी शिफ्ट ड्युटी करतो, मी ट्रॅव्हल जास्ती करतो, तेव्हा आयुष्यात एकदा तरी बसून त्याचा आराखडा तयार करणं फार महत्वाचं. वा, प्रत्येक वेळेला आयुष्याचा आराखडा. बरोबर. ओके मनीषा, आता मला खरंच याबद्दल विचारायचं की आपण आतापर्यंत सगळं बोलत आलोय तुझ्या ओव्हरऑल जर्नीबद्दल, तुझा आतापर्यंतचा प्रवास वगैरे. या प्रवासात बरेच भावनिकदृष्ट्या कठीण प्रसंगही आले असते. कित्येक वेळेला
ते म्हणजे जीवाची घालमेल सुद्धा, इमोशनल टर्मॉइल किंवा इमोशनल डिफिकल्टीज याच्यामधनं तू गेली असशील आणि कित्येक वेळेला अतिशय आनंदाचे क्षण सुद्धा आले असतील. तर अशा कुठल्या भावनिक क्षणांबद्दल तुला बोलायला आवडेल? साधारण मग 2006ची वेळ असेल. हा, माझं लॅब सुरू होती आणि मी फिटनेस आणि लाईफस्टाईलवर शिकत होते. त्यावेळेस आम्ही दोघं नवरा बायको मलेशियाला गेलो होतो आणि माझा मुलगा जो एक पहिलीत होता, आईबाबा होते पण पहिलीत तो होता, तो गच्चीवर गेला आणि ती टाकी 2 मजली होती, तिथून त्यांनी वरून खेळता खेळता पडला. अरे बापरे. आणि तो व्हेंटिलेटरवर होता. ही गोष्ट आम्हाला मलेशियात कळाली. 24 तास लागले यायला. त्यावेळेसची अनसर्टनिटी सिच्युएशन, काय बघायला मिळणार आहे, कसं असणार आहे, आता तू इमोशनल टर्मॉइल. त्यावेळेला ते तो सगळा प्रसंग असा डोळ्यांसमोर येतो. एक्झॅक्टली. थँकफुली इतके चांगले डॉक्टर फ्रेंड्स आहेत, सगळ्यांनी व्यवस्थित सांभाळून घेतलं. आई वडील होते, नातेवाईक होते, फ्रेंड्स होते. पण हा प्रकार 1 वर्ष चालला. तो ऑन अँड ऑफ तो हॉस्पिटलमध्ये पुढचं 1 वर्ष होता. बापरे. त्याच्यासाठी त्याच्या शाळेत रोज प्रार्थना केली जायची. त्यावेळेस तो म्हणजे सो कॉल्ड पहिला एवढा इमोशनली प्रॉब्लेमॅटिक असा माझा प्रसंग होता. आणि त्याचे फार त्यावेळेस मला हे कसं हँडल करायचं हे पण माहीत नव्हतं. कन्फ्यूज आहे, टोटल लॉस ऑफ कॉन्फिडन्स, प्रचंड वजन वाढणे, हे सगळे प्रकार झाले. म्हणजे सायकोलॉजीची रिसर्च, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट सगळं बघून झालं. तो पहिला प्रसंग. त्यानंतर मग मी पॅथॉलॉजी बरोबर लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि ओबेसिटी मॅनेजमेंट पण सुरू केलं. क्लिनिक सुरू झालं. त्यानंतर 2017 उलटलं. आणि तुला माहितीच आहे 2017मध्ये माझे हजबंड सुनील यांचं हार्ट ट्रान्सप्लांट करावं लागलं. आणि चॉईसच नव्हता. तो निर्णय इतका कठीण होता आणि त्या काळात तर ते खूप नवीन होतं. त्यासाठी मग आम्ही चेन्नईला गेलो, तिथे राहिलो. आणि तो खूप अनसर्टन पिरियड होता. आणि ते हार्ट मिळायला खूप दिवस लागले. हार्ट मिळाल्यावर ऑपरेशन केल्यावर ICU, बॅड ICU लागला. म्हणजे खूप दिवस ICU मध्ये. अनसर्टनिटीचे दिवस होते. त्यातला एक खूप प्रसंग आहेत. त्यातला एक न्यूट्रिशन म्हणशील किंवा त्या पर्स्पेक्टिव्हने बोलायचं झालं आपल्या इमोशन अँड फूड मॅनेजमेंट, तर तुला एक प्रसंग सांगते. मी ICUच्या बाहेर बसायचे आणि त्यावेळेस मी ऑनलाईन पेशंट घ्यायची. म्हणजे तेवढं माझ्यात स्टेबिलिटी होती, कामनेस होता त्यावेळेस, इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर. तर पेशंट घ्यायचे. तर एक पेशंट नवीनच होती, पहिलीच व्हिजिट होती. तर मी काउन्सिलिंग केली, तिला सांगितलं असं असं कर, हे न्यूट्रिशनचं असं असं 8 दिवसासाठी असं कर. डॉक्टर तुम्ही माझे, मी गेले 10 वर्ष रोज 4 कुकीज खाते सकाळी उठलं की, कुकीज. तुम्ही माझे बंद केलं तर मी तर मरूनच जाईल. इम्पॉसिबल आहे हे करणं माझ्यासाठी. माझा विचार करत होती की मी काय सिच्युएशन मध्ये होते. इकडे ICU मध्ये जीवन आणि मरणाचा प्रश्न घेऊन तो नवरा होता आणि हे ऐकत होते की ह्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही, असं तुम्ही करूच शकत नाही. ते मला इतकं हिट झालं. आणि तेव्हापासून हे नाही मिळालं तर मी जगूच शकणार नाही, ते नाही मिळालं मी जगूच शकणार नाही, हे कम्प्लिटली डिलीट झालं. माझ्यात स्वभाव पण खूप शांत झाला. म्हणजे मागच्या वेळेस जे असे निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला होता, यावेळेस तो पॉझिटिव्ह घेण्याची म्हणजे तिकडे कल होता माझा. स्ट्रेस नव्हता असं नाही, पण त्याला थोडंसं आपण हँडल करू शकलो. पण त्यावेळेस लक्षात आलं की किती नगण्य आहेत बाकीच्या गोष्टी. त्या कुकीज वरनं तुला असं लक्षात आलं की आपण ज्या गोष्टींना इतकं महत्व देतो त्याच्याशिवाय अगदी व्यवस्थित चालू शकतं, काही बिघडत नाही. आणि हा लाईफस्टाईल मॅनेजमेंटसाठी फार मोठा धडा आहे. आणि हे सगळं आपण कोविडच्या वेळेला अनुभवलेलं आहे की कित्येक लोक म्हणायचे हे नाही मिळालं तर मी मरून जाईल, ते नाही मिळालं तर मी मरून जाईल. एक्झॅक्ट. पण कोविडचा काळ आपण खूप चांगला काढला. आणि त्याच्यामुळे लोकांच्या विचारामध्ये खूप बदल झाले. हो, कोविडमुळे. तेही खरं. त्यानंतर काही वर्ष गेले. आता मग मी ऑनलाईन प्रॅक्टिस पण सुरू केली. तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस करता, जगातल्या इतक्या लोकांबरोबर बोलत, प्रत्येक माणसाकडून शिकण्यासारखं पण. मी माझ्या पेशंटकडून फार शिकले. प्रत्येक माणसाकडून शिकण्यासारखं. तुम्हाला ते प्रगल्भ बनवतं. प्रत्येकाकडे देण्यासारखं खूप असतं.
बरोबर. हा या काउन्सिलिंगचा आणि माझ्या प्रोफेशनचा हा फार पॉझिटिव्ह पार्ट आहे की मी शिकत गेले, लोक भेटत गेली, चांगली लोक भेटली आणि ते झालं. आता परवा नोव्हेंबरमध्ये माझे वडील गेले. हो. त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर, त्यांचं ऑपरेशन झालं होतं, मी त्यांच्याबरोबर होते. सकाळी थोडी शंका आली म्हणून मी त्यांना उठवायला गेले तर ते उठले नाहीत. मला वाटलं ठीक आहे गाढ झोप लागली असेल, पण मी पुन्हा उठवायला गेले आणि मला त्या क्षणी रिअलाइज झालं की ते आपल्यात नाही, ते आता आपल्यात नाहीत. तो जो क्षण आहे तो म्हणजे टोटल टर्माईल होता. तो कधीच विसरू शकत नाही. पॅरेंट्सचा लॉस आपण कधीच विसरू शकत नाही. नक्कीच. तर हे 3 एक्झाम्पल म्हणून मी तुला मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन सांगितलं. अगदी कठीण प्रसंगातनं तू गेलीस आणि मला जे सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये आवडलं ते हे की तू त्या प्रसंगांमधनं सतत शिकत गेलीस आणि अजून आहेस त्यापेक्षाही जास्त खंबीरपणाने त्याला सामोरी जातेस. आता आपण प्रत्येकच जण पाण्यात पडला ना की पोहायला शिकतो. अगदी म्हणजे मी काही वेगळं केलं असं नाही. या प्रसंगातून कोणीही गेलं असेल तर आपोआप शिकतोच तो. प्रत्येक माणूस शिकतो, प्रत्येक माणूस उभा राहायला शिकतो. छान. म्हणजे एकीकडे ज्यावेळेला सुनीलचं ट्रान्सप्लांट चालू होतं त्यावेळेला एका कुकीचं महत्व त्या पेशंटला किती होतं. तिची चूक नव्हती, ती कॅज्युअली बोलली असं, तिची काहीच चूक नाही त्याच्यामध्ये. पण इथे मला त्या सिच्युएशन त्यावेळेस ती रिअलाइज झाली. तो प्रसंग असेल किंवा बाबा जाण्यांचा प्रसंग असेल की ते आता आपल्यात नाही, किंवा त्याच्या आधी जे काही तू बोललीस की ते मुलगा पडल्यानंतर ते जे 24 तास होते ते किती कठीण गेलेले होते. याच्यामधनं बरीच प्रगल्भता हळूहळू तुझ्या येत गेली. प्रत्येकात येते. फक्त त्यावेळेस राईट मेंटर मिळालं पाहिजे, राईट गायडन्स मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रगल्भ होणार का अजून तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार हे त्याच्यावर डिपेंड असतं. तसं पहिल्या वेळेस माझं झालं. आणि अतिशय आनंदाचे क्षण की इथे आपण खरंच खूप काही मिळवलंय, सेन्स ऑफ अचीवमेंट, असे कधी गेले काय? ते भरपूर आहेत, असं नाही. कारण आनंद फार झाला, भरपूर झाला, ह्याच्यासाठी मला छोटी गोष्ट पण पुरते. त्याच्यामुळं असे काउंट नाही करू शकणार एवढे आनंद आहेत. आता आपण भेटलो. एक्झॅक्टली. ओके. तर असे आनंद खूप आहेत. कारण इमोशनल स्टेज अशी की तुम्ही म्हणजे हिरवळीवर अनवाणी पायाने गेला तरी मला आनंद होतो, चांगलाच मोठा चंद्र दिसला तरी आपल्याला आनंद होतो ना. त्याच्यामुळे अशा सिच्युएशन्स तर खूप आहेत. फॉर एक्झाम्पल मुलगाचं बर्थ झाला, आई होण्याचं जो आनंद आहे तो कम्पेअरच नाही करू शकत तुम्ही कोणाशी. अशा ग्रॅटिट्यूडच्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही लग्न झाल्यावर या घरात आल्यावर इतकी इन्सेक्युरिटी असते की हे लोक कशी आहेत. जेव्हा लक्षात येतं आपण चांगल्या घरात आहेत, तो आनंद वेगळाच असतो. बरोबर आहे. आई वडील आमच्या बरोबर राहायला आले, तो आनंद वेगळा की त्यांचा सपोर्ट आता आहे. जिवलग मैत्रीण बेंगलोर सोडून पुण्यातच राहायला आली, त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला. तो बोल इतके आनंद आहेत. डॉग आणला, जीवन बदललं, तो आनंद आहे. वा, छान. छोट्या छोट्या गोष्टीतनं, प्रत्येक गोष्टीतनं हे आनंद घेणं, हे छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या मोठ्या गोष्टी. सुनील एवढ्या ह्याच्यातनं बाहेर येणं खूप मोठा क्षण, खूप मोठा क्षण येतो. छान. अशाच छोट्या छोट्या गोष्टीतनं तुला आनंद मिळत राहू आणि असंच तू पुढे. थँक्यू. अशाच पद्धतीने प्रत्येक गोष्टींमधनं प्रत्येक माणूस जसा प्रगल्भ होतो. ओके, वी ऑलवेज से दॅट समटाइम्स वी फील वी मेक चॉईसेस, बट द फॅक्ट इज चॉईसेस मेक अस. ऑन दॅट नोट, ओके, आपण डिस्कशन इथे या वेळेला थांबूयात. परत आपण भेटू, परत बोलू या विषयावरती. आणि जसं तू म्हणालीस की लाईफस्टाईल अवेअरनेस वगैरे या गोष्टी आम्ही करतोय मिशन 1 मिलियनच्या अंडर.
1 million emotionally literate Indians by 2035 Very good. is what my mission is. All the best for that. Thank you and thanks for being a part of it. And as per our tradition, okay, आम्ही सगळ्यात शेवटी हे 2 मग्स घेतो. एक मी सही करून तुला देणार आहे, म्हणजे सकाळची ग्रीन टी घेताना तुला नेहमी आठवेल, आणि दुसरी तुझ्या स्वाक्षरीची मी ठेवणार आहे. थँक्यू. Thank you. पुट द डेट, आजची डेट खाली 21/3. थँक्यू.